एक दोन अंकी संख्या आहे, तिच्या अंकांची आदला बदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे. ह्याचा अर्थ काय बघा. आता आधी दोन अंकी संख्या पहा कशी, नीट पहा इकडे. समजा 75 ही एक दोन अंकी संख्या आहे. तर लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की हे 75 आहेत, म्हणून आपण याला सरावाने 75 मानतोय किंवा 75 लिहिण्याची परंपरा आहे त्यामुळं. पण गणिताच्या बीजगणिताच्या भाषेत मात्र हे 75 नाहीत. पहा, बीजगणिताच्या भाषेमध्ये हे 75 नाहीत. कारण बीजगणितामध्ये जर यांना आपण अक्षर मानली, म्हणजे 7 म्हणजे x मानला आणि 5 म्हणजे y मानला, तर xy होईल. काय होईल? xy होईल. म्हणजे त्यांचा होणार गुणाकार. जर आपण म्हटलं की x ची किंमत 7 आहे आणि y ची किंमत 5 आहे, तर xy चा अर्थ होणार आहे 7 5 35 होणार, असं होणार आहे. त्यामुळे बीजगणितामध्ये जर आपण 75 ही संख्या असेल आणि तिच्या डावीकडचा अंक म्हणजे दशक स्थानचा अंक x मानला, एकक स्थानचा y मानला, संख्या जर आपण अशी लिहिली, दोन अंकी संख्या अशी लिहिली, तर त्याचा अर्थ xy होईल. म्हणजे दशक स्थानचा अंक समजा 9 असेल, एकक स्थानचा अंक 4 असेल. दशक स्थानचा अंक 9, एकक स्थानचा 4, आपण डायरेक्ट संख्या देतो 94. पण दशक स्थानचा अंक जर आपण x मानला, एकक स्थानचा y मानला, ती संख्या आपण xy अशी लिहू शकत नाही. आपण असं म्हणू शकत नाही जसं आपण 9 आणि 4 54 मांडतो तसं x आणि y चे xy मांडू, तसं होणार नाही. कारण बीजगणितामध्ये xy चा अर्थ असतो x गुणिले y. मग त्यावर उपाय म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचं. दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचं, त्यात एकक स्थानचा अंक मिळवायचा. म्हणजे समजा आता 75 आहे की नाही, तर ही गणित संख्या बैजिक स्वरूपामध्ये अशी मांडणार 10 गुणिले 7 अधिक 5 अशी मांडायची. म्हणजे बरोबर किंमत तीच राहते, 70 अधिक 5 75 अशी राहते. मग आता या गणितामध्ये आपण काय करायचं, दोन अंकी संख्या आहे, मग तिच्या आपण काय करू, दशक स्थानचा अंक पहा, दशक स्थानचा अंक x मानू व एकक स्थानचा अंक y मानू. एकक स्थानचा अंक y मानू. आता येथे आपण x आणि y मानतोय, म्हणजे आपण दशकला x मानू शकतो, एककला x मानू शकतो, मग याला x मानू शकतो, त्याला y मानू शकतो, याला y याला x. तसं काही नाही, म्हणजे असं काही नियम नाही दशक म्हणजे x मानायचा, एकक म्हणजे y मानायचा, तसं काही नाही. ते आपण अक्षर मानलेले आहे, त्यामुळे आपण कोणत्या पण मानू शकतो. मग तुम्ही दशकला ऐवजी एककला पण x मानू शकता, दशकला y मानू शकता, काही बिघडत नाही. म्हणून ती संख्या बरोबर कोणती होणार बघा बरे. आता सांगितल्या नियमाने दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचं, त्यात एकक स्थानचा अंक मिळवायचा. ती संख्या होणार आहे 10x अधिक y आली. ही संख्या मूळ संख्या आली बघा. दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणलं, 10x अधिक y. आता अंकांची आदला बदल केली, अंकांची आदला बदल करून येणारी संख्या बरोबर. पाहता अंकांची आपण जर आदला बदल केली तर काय होतो, दशक स्थानचा अंक x y की नाही, तर y इकडे येणार, x इकडे होणार. म्हणजे एककचा दशक होणार, दशकचा एकक होणार. पण नियम तोच राहणार, दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचंय. आदला बदल केले म्हणजे y अधिक 10x असं होणार नाही. मग तुम्ही जर म्हणले ना आदला बदल करू आणि y अधिक 10x ही संख्या आली तर चुकलं. कारण 10x अधिक y म्हटलं काय आणि y अधिक 10x मांडलं काय, दोघांचा अर्थ एकच झाला. तेव्हा असं मांडायचं नाही. अंकांची आदला बदल केली, आदला बदल केलं काय होणार आहे, नीट पहा, xy yx असं होणार. परंतु नियम काय आहे, दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचं, त्यात एकक स्थानचा अंक मिळवायचा. त्यामुळं 10x अधिक y चं y अधिक 10x असं होणार नाही. तर कसं होणार,
दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचं म्हणजे एक्स वाय वाय एक्स असं होणार. इथं आपण काय केलं, याला 10 ने गुणलं, ह्यात मिळवलं. आता याला 10 ने मिळवायचं, गुणायचं म्हणजे कसं होणार, 10y अधिक x अशी संख्या होणार. पहा 10 जागेवर हलणार नाही, कारण नियम काय आहे, दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचं, त्यात 1 1 मिळवायचा. दशक स्थानचा अंक y होणार आहे, आता आदला बदल केल्यावर त्याला 10 ने गुणायचंय. म्हणजे कसं, पहा इकडे समजा 75 आहे की नाही, आदला बदल केली 57 होणार. मग इथं काय केलं आपण, 7 ला 10 ने गुणलं, 70 अधिक 5 75, इथं 50 अधिक 7 होणार आहे. आपण दशक स्थानच्या अंकाला गुणतो त्यामुळं. आता त्यांची अट काय बघा बरे, एक दोन अंकी संख्या व तिच्या अंकांची आदला बदल करून संख्या यांची बेरीज 143 आहे. मग या दोघांची किती बेरीज आहे, 143 आहे. पहा त्यांची बेरीज किती आहे, 143. म्हणून आपण असं लिहायचं, 10x अधिक y अधिक 10y अधिक x बरोबर 143. बघा ह्या दोघांची बेरीज 10x अधिक y अधिक 10y अधिक x. आता आपल्याला माहिती आहे x x ची बेरीज वेगळी असते, y y ची बेरीज वेगळी असते. 10 हा 1 कोणत्याही चलाच्या शेजारी म्हणजे अक्षराच्या शेजारी अंक नसला, सहगुणक नसला, तो 1 असतो. 10 ने हा 1 11 आला, म्हणजे 11x अधिक 11y बरोबर 143. 11 ने भाग जातो, आधी चेक करायचं, 11 11 3 उरले, जातोय भाग. 11 ने भागून उत्तर काय आलं, x अधिक y बरोबर 11 1 11 3 उरले, 11 3 33. याला म्हणायचं समीकरण नंबर 1. समीकरण आपलं 1 सापडलं. आता पहा मी हे वरचं पुसून टाकतो. पहा समीकरण 1 आलं, परत समीकरण लिहून ठेवतो मी वर. x अधिक y बरोबर 13. याला काय म्हणायचं आपण, समीकरण नंबर 1. आता जी दुसरी अट कोणती बघा बरं, पहा की एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे. कोण मोठा बघा, त्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे. नीट पहा, एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे. पहा आपण कोणता मानलेला बघा बरे, आपण दशक स्थानचा अंक काय केला, आपण x मानलाय, एकक स्थानचा अंक y मानला. बघा दशक x आहे, एकक y आहे. त्यांचे कोणते अट आहे की एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे. म्हणजे y बरोबर काय आलं, x अधिक 3. पहा y बरोबर काय आहे, x अधिक 3 आहे. आता याला आपण सोपे रूप देऊ. हा x अधिक इकडे वजा होणार, वजा x अधिक y बरोबर 3. आता आपण याला समीकरण 2 म्हणू शकतो, पण आपल्या परंपरेप्रमाणे सुरुवातीला चिन्ह वजा नको असतं, तेव्हा आपण चिन्ह बदलू. म्हणजे असं म्हणू आपण x वजा y, चिन्ह सगळ्यांची बदलायची, वजा 3. याला म्हणूया आपण समीकरण नंबर 2. आता हे सोडवायचं आपल्याला, समीकरण 1 आणि समीकरण 2 सोडवायचे. पहा बरे, x अधिक y आहे, x वजा y. इथं आता गुणाची वगैरे काय गरज नाही, थेट दोघांची बेरीज करू. म्हणजे समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. पहा उत्तर कसं होईल, x अधिक y बरोबर 13, x वजा y म्हणजे वजा 3. बेरीज केली, y ला y गेला निघून, 2x. बेरीज केली म्हणून लगेच 13 आणि 3 16 म्हणायचे नाही. 3 वजा आहे, 13 अधिक आहे, वेगवेगळे चिन्ह आहे, त्यांचे वजाबाकी होणार. 10 उत्तर आले, चिन्ह मोठ्याच आलं, नुसता अधिक 10 आला. मग x ची किंमत किती आली, 10/2. म्हणून x किती आला, 5. आता लिहायचं आपण x बरोबर 5 ही किंमत, कोणती किंमत, x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये
ठेवू. समीकरण 1 लिहायचं, x अधिक y बरोबर 13. म्हणून x किती आहे? 5 आहे. मग लिहायचं 5 अधिक y बरोबर 13. म्हणून y ची किंमत आली 13 वजा 5. म्हणून y ची किंमत आली 8 आली. पहा x हा कोण आहे? दशक आहे. हा कोण आहे? एकक आहे. म्हणून लिहायचं x बरोबर दशक स्थानचा अंक. दशक स्थानचा अंक किती आला? 5. y बरोबर एकक स्थानचा अंक. एकक स्थानचा अंक तो किती आहे? 8. म्हणून ती दोन अंकी संख्या बरोबर 5 दशक आहे, 8 एकक आहे, 58 आली. ती संख्या कोणती आली? 58 आली. आता पहा बरे, ती संख्या 58 आली. आदला बदल केले 85 होणार बेरीज. 8 आणि 5 13, हातच्याला 1. 8 आणि 5 13 आणि 1 14. दिलेली संख्या आणि आदला बदल केलेली संख्या यांची बेरीज काय? 143 आली. शिवाय एकक स्थानचा अंक हा दशकपेक्षा 3 ने मोठा आला. पहा आता यानंतर आपण हाच म्हणजे प्रश्न 7वाच त्याच्या पुढचं गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तरी हे गणित तुम्ही एकदा पुन्हा पहा आणि दुसरा व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक शाब्दिक उदाहरण घेऊन येत आहे.